अगं बाई, बरं झालं तू टोमॅटो चिरतेस ते. टोमॅटोचं सूप करायचंस तू. तुला छान येतं करता. फक्त थोडं दाट कर, अक्षयला द्यायचंय. आणि हे बघ, आज भाजीमध्ये मिरची जास्त घालू नकोस. त्याला सगळं सौम्य द्यायचंय खायला. आणि नंतर तुला खसखशीची लापशी कशी करायची ना ते शिकवेन हो आज. अक्षयच्या अंगात ताकद यायला हवी ना. माई मी करू का? काही करू नकोस, तू आराम कर. खूप केलंयस तू. आणि अगदीच मदत करायची असेल ना तर कोथिंबीर निवडून दे मला. मृदुला कुठे आहे? काकू देवघरात आहे. तिला म्हणावं लेक आलाय आता घरी, त्या देवांना पाण्यातनं बाहेर काढ. माई काकू आहेत ना, देवांना कडक पाण्याने नाऊ घालून पूजा करून त्यांना देवघरात ठेवत आहेत. खरंच आहे का बाई, लाख लाख उपकार आहेत त्याचे आपल्यावर. बरं मी हे करते, तू गवती चहा आणून दे खुडून मला. मस्तपैकी सगळ्यांसाठी कडक चहा करते. अगं बरेच दिवसात घरचा चहा नाही प्यायले मी. हा जा आणते. हा मी हे करते. माई माझ्या छातीत धडधडतंय हो. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी इथे आल्यावर कियारा दारातच उभी असेल आणि माझा हात धरून ती मला बाहेर काढेल. पण अजून तरी ती आली नाहीये. पण ती कोणत्याही क्षणी येईल ना या कल्पनेने मला धडधडतंय. नको काळजी करूस. सॉरी आज काय काय केलंस तू? आहे काय वेळ आहे केलेलं आहे आज ना. बाजूला बघा. अगं माई. अक्षय, कशाला आलास तू इकडे? डॉक्टरांनी तुला काय सांगितलं? आराम करायला सांगितलंय की नाही? जा बघू, तुझ्या खोलीत मी जेवण आणून देते. हट्टीपणा करू नकोस. जा बघू मुकाटन. अनंता, तू तरी कशाला आणलंस त्याला इकडे? अगं माई तू ऐकेच ना. अरे अक्षय ऐक ना जरा, कशाला गडबड करतोस रे? माई ऐक ना माई. माई मला ना रूम मध्ये एकट्याला खूप कंटाळा आला होता. इथे थांबतो ना तुमच्या बरोबर मी, जरा मला बरं वाटेल. गोड बोलण्यात तुझा हात कोण धरणार बाबा? बस पण थोडाच वेळ. हा अनंता, घे त्याला हात धर. हो चल. अनंता चल हो चल करू प्रयत्न. हा फोन फोन दे. तो फोन आधी मला बाजूला ठेव. चल एक मिनिट. सावकाश. हळूहळू रे बाबा, हळू. काय अवस्था झाली आहे पोराची विचार. खरोखर. अरे एक मिनिट. हळूहळू. सावकाश 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 सावकाश. हो हो थांब. केवढा व्यायाम करायचास रे तू? मृदुले तुला आठवतंय मी तुला म्हणायचे, अगं हा एवढा व्यायाम करतो, गच्चीवर जाऊन सगळ्या लाद्या एकदा बघून ठेव. एखादी खचली बिचली लादी तर माईंना वेळेत सांगायला लागेल. पण आता हे बघून मीच खचली आहे बाई, खरोखर. काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. याच्या बायकोनेच याची अवस्था केली, आपण काय बोलणार? आधी सोडून द्यायचं, सोडून द्यायचं. नाहीतर काय, त्याच्या मैत्रिणीकडून म्हणजे कियाराकडून ही चालली ना गाडीतून याला घेऊन, आणि तेव्हाच ऍक्सिडेंट केला. आपल्या सगळ्यांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून, नाहीतर. वसुधा, पुरे झालं. उचलली जीभ, लावली टाळ्याला. जरा बोलताना लक्ष दे, कुणासमोर काय बोलतेस ते.
देवान तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलत बसू नको, समजलं? आणि घरात अभद्र बोलायचं नाही किती वेळा सांगितलंय मी तुला, तरी तू तेच करतेस. सफाईनं गाडी चालवणाऱ्यांचे सुद्धा ऍक्सिडेंट होतातच ना. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिनं काय केलं हे नाही तू बघितलंस. दुसरी कुठलीही गाडी तिला मिळत नव्हती म्हणून हातगाडीवर टाकलं तिने अक्षयला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. आपण सगळे तिथे पोहोचेपर्यंत सगळं हिने केलंय तिकडे. हिने तुझ्या लक्षात आलं? हो माई, पण हे जे काही घडलं ते हिच्याच मुळे घडलं ना. या अक्षयची ही अवस्था हिच्याच पायी झाली ना. पण अक्षय वाचलाय तिच्याचमुळे ना. रात्रभर न झोपता, डोळ्या न लावता ती बिचारी जागी होती एकटी. न खाता पिता देवळं फिरत होती ती. हातावर ज्योत घेतली तिनं, व्रत केलं. कशासाठी केलं? आपल्या अक्षयसाठीच ना. सुधा, एखाद्या माणसावर आपलं जीवापाड प्रेम असतं ना, तेव्हाच आपण तो चटका सोसू शकतो. आणि आज अमृताने ते करून दाखवले सगळं. अक्षयला ब्लड द्यायची ज्या वेळ आली ना, तेव्हा अमृताचंच रक्त कामी आलंय. आज केवळ अमृतामुळेच आपल्याला आपला अक्षय परत मिळालाय, हे विसरू नकोस. तेव्हा यापुढे अमृताला बोलताना 4 वेळा विचार कर. आणि तिला भलतं सलतं बोललेलं, वाटेल तसं वागलेलं मी खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेव. समजते तुला मी काय म्हणते ते? पानं घ्यायची का? वाढायचं का सगळ्यांना? ए थांब. आता गरमागरम सूप प्यायचंय आणि लवकरात लवकर बरं व्हायचं. अरे तुम्ही सगळे मला लहान बाळासारखं का ट्रीट करताय? भूक नाहीये, मला नकोय. अक्षय, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. हे गपचूप सूप प्यायचंय, याच्यानेच तुला शक्ती येणार आहे. अरे मग मी खाल्लं ना मग अशी ते जेवण पथ्याचं. ते पथ्याचं जेवण आणि गोळ्या, चव गेली माझ्या तोंडाची. नको मला हे. पथ्याचं जेवण कंटाळा आला ना तुला, म्हणून मी हे सूप केलंय. मस्त आहे. हो ना? हा, चव आली तोंडाला. अमृता यार, तू किती काळजी घेतेस माझी. नाही खरंच. ओके, नाही बघ, अशी माईने सांगितलं तू एवढं सगळं खरंच केलं माझ्यासाठी. त्यात काय अक्षय? अरे त्यात काय एवढं म्हणजे? मला खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं यार, की कोणी आपल्या मित्रासाठी हातात ज्योत वगैरे घेऊन. अक्षय, अरे जाऊ दे ना, काय. नाही खरंच मला जेन्युइनली वाटलं, माझ्यासाठी तू इतके कष्ट घेतलेस यार. बघू, हाच हात आहे ना? काय? बघू, मला बघू दे किती भाजलंय. काय ग तू? आता मलाही माझ्या मैत्रिणीसाठी काहीतरी करायचं.
वाटतंय बरं? काय आहे ना अक्षय, ही जखम आता जुनी झाली. त्यापेक्षा तू या गरमागरम सूपवर फुंकर मार, तुलाच भरवता येईल. ए काय होतंय? एक मिनिट, ओके ओके. पाणी देऊ का तुला? एक मिनिट, पाणी पे. पाणी. बरं वाटतं? ठीक आहे. घ्या. या. आज तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. अक्षय सुखरूप घरी आला हो. हो, त्याच्या पत्रिकेतला काळयोग पाहून मी सुद्धा चरकलोच होतो. मृदुलाने देव पाण्यात घालून ठेवले होते. आपण सगळ्यांनी मिळून परतवून लावलं नाही हे वादळ. हो, आता तो या योगातून पार पडला. आता काही काळजीचं कारण नाही. तरला तो. आता अगदी दीर्घायुषी होईल आणि सुखी सुद्धा होईल. अहो, काय हो, काय झालं? काही नाही. काय असेल ते असो, पण आता तुम्ही विश्रांती घ्यायची. खूप धावपळ झाली तुमची, अहोरात्र काळजीत होतात तुम्ही. आता स्वतःच्या तब्येतीकडे पाहायचं. एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे नवरा बायकोच अशी काळजी घेतात नाही हो एकमेकांची. म्हणून तर पत्नीला अर्धांगिनी म्हणतात. अख्खं जग एकीकडे आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे नवरा बायको एकीकडे. कितीही वादळ झाली ना तरी परतवून लावतात आत्मविश्वासाने, खंबीरपणे. झोपूया. ए, काय करतेस? नको नको. अक्षय, मला माहितीये तुझे पाय दुखतायत. ए, नको. तुला तुला कसं कळलं माझे पाय दुखतायत ते? अक्षय, मगाशी तू पायाचा व्यायाम करत होतास ना, तेव्हाच कळलं मला. नको. हा 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 बरं वाटतंय? हा. ऍक्च्युली बरं वाटतं यार. अरे यार, थँक्यू. वा, छान दाबतेस तू पाय. जोर आहे आता चांगलाच. बरा जोर आला का तुझ्या तेवढा? हो मग. बारीक कुणीकडची? आला माझ्यात जोर. मी हातगाडी ढकलली अख्खी. वा. त्याचं काय आहे ना, अर्धी हातगाडी ढकलायचा ऑप्शन नव्हता माझ्याकडे. हा, सगळ्यात मला काय आवडलं माहिती का? तुझे क्यूकडे येऊन रागाने मला घेऊन गेलीस ना तिकडनं. ते काय चिडली होतीस. खरंच डोकं फिरलं होतं माझं अक्षय त्या दिवशी.
कियाराने कुठले ते डेंजरस व्हिडिओज पाठवून धमकी दिली तुला? अरे प्रेमात असं करतं का कोणी? इतकं वेठीला धरायचं कोणाला? कियारा तर मूर्खच आहे, पण तू महामूर्ख. अरे बरं नव्हतं तुला अक्षय, ताप होता तुझ्या अंगात, चालता येत नव्हतं तुला आणि तू गाडी चालवत तिच्या घरी गेलास. एसी मध्ये झोपवलं होतं ते. मी आले आणि तुला व्यवस्थित घरी घेऊन येत होते, पण वन वे वरून जाताना समोर ट्रक आला. रॉंगली. पण अक्षय, तो ऍक्सिडेंट झाला ना, त्या क्षणापासून तू सुखरूप घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार चालू होता. मला फक्त तू दिसत होतास. मग मी हातगाडी चालवते की आगगाडी, हातावर निखारा घेतलाय की जळता कापूर, मला काहीही दिसत नव्हतं. मला फक्त तू दिसत होतास, कारण मला तुझा जीव महत्वाचा होता. अक्षय, तू वाचावास म्हणून जो जे जे सांगत गेलं ना, मी ते ते करत गेले, कारण मला तुझा जीव महत्वाचा होता. तू वाचावास म्हणून मला जर कोणी माझे प्राण जरी मागितले असते ना अक्षय, मी दिले असते. कारण मला फक्त तुला सुखरूप बघायचं होतं. सॉरी. बोले. हो, अक्षय रिकवर होतोय, शक्ती येते त्याच्या अंगात. एकच अमृता, तू तू प्राणपणाला लावणार होतीस मैत्रीत? नाही, हे फक्त मैत्री नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. हे वेगळंच आहे. पण मग हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा जेव्हा ग्लानीतून क्षणभरासाठी बाहेर यायचो, तेव्हा तिथे मला किऊ दिसायची. पण मग ते कसं काय? पण मग आता किऊ आहे कुठे? ती तर म्हणत होती की तिला घरच्यांनी ऍक्सेप्ट केलंय. मग आता कुठे? आता काय येत नाहीये किऊ?